श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला प्रबोधिनी एकादशी, कार्तिकी एकादशी किंवा देव उठणी एकादशी असेही म्हणतात. या एकादशीपासून चातुर्मास संपत असून शुभ कार्याला सुरुवात होते. धर्मग्रंथानुसार कार्तिकी एकादशीच्या दिवशी सृष्टीचे निर्माते भगवान विष्णू 4 महिन्यांनी योगनिद्रेतून जागे होतात आणि पुन्हा सृष्टीची जबाबदारी स्वीकारतात. तर भगवान शंकर या कार्यातून मुक्त होतात. या दिवशी भगवान शालिग्राम आणि देवी तुळशीचा विवाह देखील केला जातो. यावर्षी देवउठणी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी ही 12 नोव्हेंबर 2024 वार मंगळवारी साजरी केली जाणार आहे. ही एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे. अशा स्थितीत या दिवशी नियमानुसार भगवान विष्णू, देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. आषाढी एकादशी इतकंच महत्त्व कार्तिकी एकादशीला देखील असते. पंढरीत वारकरी मोठ्या संख्येने विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी येतात. कार्तिकी एकादशीला चातुर्मास व्रताचा शेवटचा दिवस मानला जातो. या एकादशीनंतरच घरात शुभ कामे केली जातात. पुराणामध्ये या कार्तिकी एकादशीचे व्रत केल्यास व्यक्तीची जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते असा उल्लेख आढळतो. पण शास्त्रानुसार कार्तिकी एकादशी साजरी करताना काही नियमांचं पालन करणेही आवश्यक आहे. तरच एकादशी व्रताचा लाभ मिळतो. या नियमांकडे कानाडोळा केल्यास काही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होऊ शकतात. आज या व्हिडिओमध्ये कार्तिकी किंवा जिला आपण देवउठणी एकादशी म्हणतो, या दिवशी तुम्ही व्रत उपवास नाही केला तरीही चालेल, पण कोणती अशी चूक आपल्याला अजिबात करायची नाही. सोबतच कोणत्या अशा पदार्थांचं सेवन आपल्याला या दिवशी करायचं नाही, जेणेकरून या एकादशी व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. तर ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक अडचणींचा, समस्यांचा सामना करत असतो आणि ह्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतात कारण आपल्याला असलेले दोष किंवा आपल्या भोवती असलेली नकारात्मकता, आपल्याला असलेले पितृदोष. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी एकादशी तिथी ही सर्वोत्तम मानली जाते. प्रखर पितृदोष असेल तर अनेक अडचणींचा, समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो, ज्यामध्ये आर्थिक स्थैर्य घरामध्ये राहत नाही, घरामध्ये आजारपण वाढतात, कोणत्याही कामाची सुरुवात केली तर त्यामध्ये यश मिळत नाही. त्यासोबतच आपल्या हातून कळत नकळतपणे काही चुका घडलेल्या असतील तर त्या देखील एकादशी व्रताच्या प्रभावामुळे नष्ट होऊ शकतात. एकादशीचं व्रत केल्याने अनेक पापातून तुम्हाला मुक्ती मिळते. म्हणूनच कार्तिकी एकादशीचं व्रत जे आहे ते प्रत्येकाने आवर्जून करावं. पण ज्यांना हे व्रत किंवा उपवास करणं शक्य नाही, त्यांनी अशा कोणत्या पदार्थांचं सेवन करायचं नाही आणि कोणत्या अशा चुका टाळायच्या आहेत, ही माहिती आपण आता जाणून घेऊयात. कार्तिकी एकादशीला ब्रह्ममुहूर्तावरती उठावे, घराची स्वच्छता वगैरे करून मग स्नान करावं. या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. पण पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 ते 3 थेंब तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते किंवा विठ्ठल रखुमाईची मूर्ती असते. दोन्ही मूर्ती असतील तर दोन्हीही मूर्तींवरती तुम्हाला पाण्याने, पंचामृताने, परत पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा किंवा तुम्ही गळतीचा वापर करून पुरुष सुक्ताचा, त्यानंतर श्री सुक्ताचा पठण करत तुम्ही हा अभिषेक करू शकता. जलाभिषेक केल्यानंतर हे पाणी तुम्हाला तीर्थ म्हणून प्यायचं आहे. उरलेलं पाणी जे आहे ते तुम्ही झाडाच्या मुळाशी टाकू शकता, फक्त तुळस सोडून, कारण तुळशीचं या दिवशी निर्जला व्रत असतं. त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. एका चौरंगावरती त्या मूर्तीची स्थापना करायची. मूर्तीला तुम्हाला गंध, अक्षदा, पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची. या दिवशी हळदीचे उपाय केले जातात. चिमूटभर हळद तुम्हाला अर्पण करायची आहे. त्यासोबत तुळशीची पत्र किंवा मंजुळा देखील अर्पण करायच्या. पण या दिवशी चुकूनही तुम्हाला तुळशीची पानं तोडायची नाहीत, कारण बघा या दिवशी तुळस जी आहे ती भगवान श्रीहरी विष्णूंसाठी निर्जला व्रत करते. त्यामुळे ही चूक आपल्याला करायची नाही. तुळशीची पानं जी आहेत ती तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता. नंतर धूप दीप ओवाळून शुद्ध गाईच्या तुपाने आरती करायची आहे. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायचा आहे. श्रीहरींचे भजन आणि कीर्तन करायचे आहे. बघा या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी पितरांच्या नावाने दान देखील केलं जातं. त्याचसोबतच एकादशीच्या दिवशी प्रखरातील प्रखर पितृदोष निवारण्यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवताचे पारायण देखील तुम्ही करू शकता.
भगवान विष्णूंना या दिवशी नैवेद्यामध्ये तुम्ही केसरयुक्त दूध, मिठाई किंवा फळे यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. शक्य असेल तर या दिवशी निर्जळी उपवास करायचा आणि उपवास करणं शक्य नसेल तर तुम्हाला काही नियमांचं पालन करायचं आहे. बघा, तुम्हाला जास्तीत जास्त या दिवशी नामस्मरणाची सेवा करायची आहे. कार्तिकी एकादशीला गोसेवा देखील केली जाते. गरीब आणि गरजू लोकांना दान करायचे आहे. कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशीचा विवाह केला जातो, पण तुळशीला या दिवशी जल अर्पण करायचं नाही. दुरूनच तुळशीचं पूजन करायचं असतं. त्यासोबतच कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुम्हाला नखं कापायची नाहीत, केस कापायची नाहीत, कारण असं केल्याने कार्तिकी एकादशीच्या व्रताचं तुम्हाला संपूर्ण फळ मिळणार नाही. त्यासोबतच कार्तिकी एकादशीच्या दिवशी बाहेर जाऊन भांडण करणे, या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. शक्यतोवर एकादशीच्या दिवशी मौन व्रत बाळगावे. चुकूनही कोणाचाही अपमान करू नये, मग ती घरातील व्यक्ती असेल किंवा बाहेरची व्यक्ती असेल. असं केल्याने देखील तुम्ही कितीही निर्जळी उपवास केला किंवा कितीही तुम्ही नियमांचं पालन केलं, तरी या एका चुकीमुळे तुम्हाला एकादशी व्रताचं फळ मिळणार नाही. एकादशीचे व्रत केल्याने धन, मान, सन्मान, संतती सुखासोबतच इच्छित फळ मिळते असे मानले जाते. तसेच एकादशीचे व्रत केल्याने आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात. पण आता व्रत उपवास करणं शक्य नसलं तरी देखील काही पदार्थ जे आहेत ते तुम्हाला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत. तरच तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळेल. बघा, आता या दिवशी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला टाळायची आहे ती म्हणजे आपल्याला या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही. एकादशीच्या दिवशी सात्विक भोजन घ्यावे. जर तुमचा उपवास नसेल तर या दिवशी तुम्हाला साधे अन्न खायचे आहे, ज्यामध्ये कांदा, लसणाचा वापर करायचा नाही. कांदा, लसूण तसेच जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने आपल्याला एकादशी या व्रताची संपूर्ण फळ मिळत नाही. त्यामुळे ही चूक आपल्याला टाळायची आहे. त्यासोबतच तुमच्या घरामध्ये एकादशीच्या दिवशी मांसाहार कोणीही करायचा नाही. घरातील एक जरी व्यक्ती जर एकादशीचं व्रत करत असेल, तर इतर लोकांनी उपवास नाही केला तरी या दिवशी मांसाहार, मद्यपान चुकूनही करायचं नाही. घरातच नाही तर बाहेर जाऊन देखील तुम्ही मांसाहार केल्याने व्रत करणाऱ्या व्यक्तीला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळत नाही. या सर्व गोष्टींसोबतच कार्तिकी एकादशीच्या दिवशी उपवास नाही केला तरी देखील तांदूळ म्हणजेच भाताचं सेवन या दिवशी तुम्हाला चुकूनही करायचं नाही. असं मानलं जातं की एकादशीच्या दिवशी तांदूळ म्हणजेच भात सेवन केल्याने माणसाला पुढच्या जन्मी रांगणाऱ्या प्राण्याची योनी मिळते. म्हणूनच एकादशीच्या दिवशी तुम्हाला तांदळाचं म्हणजेच भाताचं सेवन चुकूनही करायचं नाही. आता एकादशीचं व्रत तुम्ही करणार असाल, तर हे व्रत केल्याने धन, मान, सन्मान आणि संतती सुखासोबतच इच्छित फळ मिळते असे मानले जाते. पण हे व्रत नाही केलं आणि या नियमांचं पालन तुम्ही केलं, तरी देखील या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळते. तसेच पितरांना देखील मोक्ष प्राप्त होतो आणि प्रखर पितृदोष दूर होतो. ज्यांच्या लग्नामध्ये अडथळे येतात, त्यांनी एकादशीच्या दिवशी पितरांच्या नावाने दान करावं. यामध्ये केळी किंवा हळदीचं दान तुम्ही करू शकता. कार्तिकी एकादशी ही वर्षभरातील 4 मोठ्या एकादशींपैकी एक आहे. त्यामुळे सर्वांनी या नियमांचं पालन करावं ही कळकळीची विनंती. तर चला, झालेली सेवा मी भगवान श्रीहरी विष्णू देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.